आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. जर उद्धव ठाकरे उमेदवार असते तर आम्ही विचार केला असता, पण आता आम्ही उमेदवार देणार. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार आहात? मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय नाही विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे 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 मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो. आणि मग तुम्ही म्हणता काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार असणार, दुसरा कोणते उमेदवार आता उभा किंवा नाव जाहीर होणार नाही यावर स्पष्ट होते. दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे, एक मिनिट, मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं म्हणजे महायुतीकडून की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे पण हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील. आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार